माय ते तर ते म्हणे माय मन भरलं म्हणे ते अजून म्हणे आता लग्न करायला लागते म्हणे आई पोरगी पाहून राहिली म्हणे त्यापेक्षा सुंदर सुंदर भेटते म्हणे ओ बापा देवा रामा हेमाड झाली का बापा तू हेमाड व्हाले आपण का लग्न करणार होतो का नाही तिच्या सोबत का मी कुवारी आहे का तू कुवारी आहे तुला एक नवरा आहे एक लेकरू आहे मी नवरा टाकला लेकरही टाकले तर मग ते आपल्या सोबत लग्न करणार आहे का तूच सांगते लग्न करण नाही काय पण आमचं ते साईड बिझनेस कसा असते एखादा तसं साईड लाव आहे आपण तर म्हणून आपल्याला फक्त पैशाची गरज आहे तर पैसे देत जाईल ना मग ते आपल्याला नाही मी तिच्या प्रेमात पागल झाली मला नाही मला असं वाटतं त्यानं कोणासोबत लग्न नाही केलं पाहिजे मला नाही वाटत त्यानं कोणासोबत लग्न केलं पाहिजे म्हणून नाही तर मर म्हणा मरून जाय म्हणा मी नाही तर कोणीच नाही मग तू मर ना तू मर तू त्याला काय मारतो तू मरण कशा बापा तुम्ही एका प्रेमी व्यक्तीची भावना नाही समजू शकत हो माय प्यार केला होता मी तिच्यासोबत प्यार ट्रू वाला प्यार केला होता हो बापा सच्चा झूठा मोठा प्यार नाही केलता हो माय वक्तातच कसा बदलला काय माहित बापा तू काही आहे म्हणे आता मी काही आहे तर काय करू रे देवा अंगशिलू काय सांग अव इथं आपली भावना समजून घेणारच आहे कोण हो बापा तुझी भावना तुटली तर माझी भावना तुटली ना आमचं घर कसं चाललं आता 15,000 देत होते त्याच्या भरोश्यावर मी ना गट उचलला बापा 5,000 कुठून आणून भराव बापा देव राणे राम जाणे बापा काजल तुला ऐन ताना पोळ्याच्या दिवशी बदबू खबर दिली बापा बदबू खबर द्याले काय कुकडे बोलतो बापा बदबू खबरू म्हणजे काय होते बापा खराब गोष्ट बॅड न्यूज होते व माय डोकं फोडू का काय करू बापा देवारा मा लेकरू म्हणे आई म्हणे नंदी घेऊन दे म्हणे ओ बापा पण कुठून नंदी घेऊन देऊ 5,000च्या भरोश्यावर होती माहित ते बायल्यावरच गेलो कालपासून झालंच ते जुव्यातून कायच करावं ना काय नाही बापा तिकडे जुव्यातच मस्त मगन आहे ते म्हटलं जुव्यात मला हारून टाक तू म्हटलं बापा काय बापा येडा बोकाचा आहे व चुप राह काही नको बोलू हेंबाड हो ना अवदसल्यासारखी कायले बोमलतो कायले अवदसल्यासारखी बोमलतो नवरा मेला का तुयावाला काही बोलायला होतं मला नुसतं मरणाच्या गोष्टी जेव्हा तेव्हा नुसतं येल पाळल्यासारखी लढून राहिली येल पाळल्यासारखी गाणी म्हणतो ना इकडे जराशी हाच बरं चांगली हा हाच काय हो लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा हो लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा धिंगाणा 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 आज करूया धिंगाणा आज करूया धिंगाणा पाटलांचा आहो पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केलाय राडा पाटलांचा बैलगाडा त्यांनी शेतात केलाय राडा मग एक काम करू आता आपण तू आता झाली नाही शांत थांब मी तुला प्रेमानं सांगतो आपण एक काम करू त्याच्या घरी जाऊ काय तो तमाशा करू म्हणजे ते भेऊन जाते म्हणजे घरी गेल्याबरोबर डायरेक्टली आपण ते नाही बोलू त्याची मायगिरी आहे तर मायला माहित नाही होईल काय हार तर आपलीच होणार आहे शेवटी काही करून तरी पण एक स्त्री म्हणून आपला जो अधिकार आहे तो आपण गजवू शकतो तिथे जाऊन थांब ना थोडीशी आता पोळ्याचा दिवस जाऊ दे उद्या परवा पाहू काय करायचं आहे तर धीर तर पकड जरा शिक आपल्यासोबत आपल्या साथीले आरती हाय पिंकी हाय काय भिवून राहिली तू या पोट्यात तुला माहिती किती चत्रे आहे तर हाव बिचारे असंही होते हाव पाहू नुसतं काही त्याला सोडतो म्हटलं सोडणार थोडी नाही पाहा लागण आहे का नाही मग नाही तर का तू आतापासूनच बापा याला बेल पैसाले फुलं लढून राहिली मार नाही तर काय बापा मी म्हटलं काय झालं येईल मन एखादं गाणं अजून मन बरं नाही बापा आता गाणं नाही आता नाही का आपण झडत्या म्हणून झडत्या चल ना तानापोळ्यात जाऊ ना चला बरं लवकर चला तिथे जाऊन आपण नाही काय एकामेकीला टोमणे मारल्यासारखी झडत्या म्हणून गंगावर शांताबाईवर याच्या त्याच्यावर झडत्या फेकून आपण चलना मस्त झडत्या म्हणून आपण चला बरं त्याला कमी नको समजू त्या रंगारंगाच्या झडत्या म्हणते बाई हो म्हणू दे आपणही म्हणतो चल बरं हो बापा चला काय झालं होतं माय गंगा अचानक मध्ये बिमार पडली होती म्हणते बापा अंग पाय मोडून आलते म्हणते तेवाला बबिता काकी सांगे बापा अशी काही नाही हो माय शांताबाई बिचारे अचानकच मध्ये अंग पाय दुखून आलं डोकंही वजर दुखी बापा कसं तरीच घाबरलं आणि जीव लागे जीव येते असंच लागे बापा मग काही नाही माय हे आली बापा बबिता काकी ना दीट काढल्यावर नाही का जरासं बरं वाटलं मग दीटच लागली होती चांगली दीट लागली होती ते हे कमलाच पाहून गेली ती बिचारी तिची चांगली जोर दीट लागली मला तिच्या डिटास लागते ना नुसतं डिटास लागते माहितीच्या हो माय डिटाडी आहे ते भल्ली एकसारखी तोंडाकडच्या इकडे पात्र आहे ना वेगळ्या नजरियेनच पाहिजे ते हो नजरियेनं वेगळ्या पाहिले बापा तिच्या डिटास लागते डिटलावी आहे ते डिटोळी असाले माय बाई मग कालचा स्वयंपाक तर पुरा कोमलनच केला असेल मग बैलाचा हो माय सगळा स्वयंपाक माय कोमलनच करायला लागला बापा पुरण्याच्या पोळीपासून तर कुरडे तैना तुईनापर्यंत भाजीन पोळ्या सगळं तिनं केलं एवढा मस्त स्वयंपाक झाला इशी बाबा तर बोटच चाटत राहिले काय सांगू तुले आणि मी बाई माय जेवाचं म्हणणं होतं त्या खाण्याचा वास पाहून मला माय आकर्षितच झालं म्हण त्याच्यावर तर जेवली बाई मी माय कोमलच्या ना आज मी ठीक आहे पाय बर बापा पोरगीलाही कामाची आहे कोमल हो बापा
तानापोळा आहे म्हणते आज बाजारात, चला नाही का व तानापोळ्यात? अमाय रश्मी जाऊ ना व, कशी गोष्ट करतो, मस्त झडत्या गिरत्या म्हणून तिथे गेल्यावर जाऊ ना आपण तानापोळ्यात. हो माय पोरगी म्हणे बाई नंदी बैल घेऊन दे म्हणे. मी म्हटलं तिले बोलाच्या वेळेस मोठी होतं म्हटलं, असे संतेवर बैला गिलाचे आले तर लहान होतं म्हटलं. चल म्हटलं तुला बैल घे, बैल नाही घेऊन देत म्हटलं. असं म्हटलं बहीण तिला इकडे आले तर काय मी काय आरोय करून राहिली तर. नाही तर म्हटलं बापाली घेऊन माग म्हटलं बाई. हो ना तर बापाली घेऊन मागाले. हाव काय लगे लगे काल मोठी झाली, लगे लगे आज पोळ्या आला तर लहान झाली का होती. हो ना सांग ना तिला तसंच तर म्हटलं मग मी ना. लहान लेकरू आहे हो माय आता ते, काही कुकडचे कुकडे बसलत राहते, जाऊ दे ना माय. आता कायची जबान म्हणते ते, काशी तरी जबान म्हणते फिसलून जाते, चमडीची जबान फिसलूनच जात असते. हो बापा बैलाची पूजा गिजा केली माय, काय राबराव राबराव वर्षभर कष्ट करते आपल्या इथं बैल. चालू आज त्याचा दिवस आहे माय, मस्त धुतलं घेतलं त्याले, रंगोली गिंगोली बैल बापा. आणि गेले ते मग आता गेले पोयात घेऊन. काल नाही का कालची गोष्ट सांगत होती मी. हो कालच गेले ना पोयात घेऊन, आज काय हो बापा, कालच गेले पोयात घेऊन. मग काही नाही माय, गंगा दिसलीच नाही मला पूजा करताना, कोमल दिसली म्हणून कोमलला विचारतो म्हटलं, पण कोमल फटकन घरात चालली गेली, मग काही विचारलं नाही. मग बबिता काकीच सांगे मला, तर चल बाई भेट घेतो म्हटलं. तर आली बापा गंगा त्या घरी. मी विचारलं का शांताबाई तुला, तू कायला आली, कवून आली, तुझेच घर वाय कवा येत जाईन कवा जात जाय. सर्व जणीलाच आपलं ते म्हणणं आहे बापा. पाटलांचा बैलगाडा त्यानं घाटात केला राडा, त्यानं घाटात केला राडा. का शांते आज मस्त गाणे म्हणून चल ना, त्यांना पुढ्यात जाऊ ना, मस्त झडते गिरत्या म्हणून चल ना बापा. जाऊ बापा जाऊ. हो काकी धीर तर धर जाऊ ना. आणि गंगा मग आता हॉस्पिटल मध्ये जायची काही गरज नाही आहे मग? नाही शांताबाई जोरसोर डीटच लागली होती व बस, बाकी काहीच नाही. असं पाय बरं माय डीट काढली, ऐन बबिता काकी आली डीट काढली, बरं झालं बापा. माय डीटही भल्ली वाजली हाय ना कोमल, धनकन वाजली ना, भल्ली जोरसोर डीट लागली होती गंगाले. हो बापा लागलीच असन बापा. काकू थांबा मी चाय मांडतो आणि मग आपण त्यांना पुढ्यात जाऊ. कुठं माय बाई चहा की काहीच नको मांडू, आम्ही घरूनच पिऊन आलो. आणि काकीला दिला आम्ही चहा, तर चहा काही आता मांडू नको, आता त्यांना पुढ्यात चल बरं लवकर. तिकडे पिंकीला आवाज देऊन दे आणि चल आपण त्यांना पुढ्यात जाऊ. बरं ठीक आहे ना काकू. बरं चलता मग आता पुढ्यात. हो शांताबाई चल ना बापा, मी यांनी घालतो ना येतो बात. हो बाई मी साडी बदलवतो, मग अशी याच्यावर पुरण सांडलं होतं. चिकट आली साडी, मी साडी बदलवून येतो. चला मग मी जरा फणी यांनी करून येतो. चला बापा मग. हो आले बापा सर्वच जण आले लेकर. आता तानापोळा सुट्टेच होतं थोड्या वेळात. पिंकी थोड्या वेळात सुट्टेच माय बरोबर पाहिजे बापा, चपून गिपून जाशी ना, धानल नाही करायची बेटा. हो शांता काकू ठीक आहे ना माय. मग शांताबाई तोपर्यंत बिचारे म्हणणं झडत्या गिळत्या म्हणणं बापा, उभं राहिल्यापेक्षा मुक झडत्या गिळत्या म्हणा ना. म्हणावं झडत्या, किती झडत्या येते तर म्हणा बरं. पाहतो तुम्हाला किती झडत्या येते तर म्हणावं जराशा झडत्या, आम्हाला जसं हसवा बापा, मनोरंजनच नाही झालं बापा आज, हसवा जराशा. माय बाई कुठून तावाला बापा आजीले बोलायचा. मन शांताबाई झडत्या मन बरं. मार यायच्या टोलेन झडत्या मार चांगल्या. म्हणू काय थांब म्हणतो. पाय व कमला मी म्हणतो त्यासाठीच म्हणतो मी. अभाळ गडगडे शिंग फळफळे, अभाळ गडगडे शिंग फळफळे, शिंगात पडले हो 5 खडे. अभाळ गडगडे शिंग फळफळे, शिंगात पडले हो खडे. अन कमलाने केले बापा नवऱ्यासाठी बिना भोगताचे वडे. अन कमलाने केले बापा नवऱ्यासाठी बिना भोगताचे वडे. बोला एक नमन गौरा पार्वती पते हर हर महादेव. माय बाई मला सांगते बिना भोकाचे वडे. थांब म्हणा. पाय शांताबाई पाय मी त्यासाठी म्हणतो. अत्तराची शिशी कुचू कुचू वाजते, अत्तराची शिशी कुचू कुचू वाजते. अन शांताबाई बाई गावभर वाजते, अन शांताबाई गावभर वाजते. शांताबाई मस्त लाजते, शांताबाई मस्त लाजते. अन रावरावतीचा हात भासते. बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव. काय कुकडचे कुकडे म्हणते हो बापा. थांब मी म्हणतो. पाय व कलावती तुझ्यासाठी म्हणतो मी. पाय काजल तुझ्यासाठी आहे हे पाय. लहान सुपारी मोठी सुपारी, लहान सुपारी मोठी सुपारी, सुपारी गेली फुटून. लहान सुपारी मोठी सुपारी, सुपारी गेली फुटून. अन काजलच्या नवऱ्यासोबत कलावती गेली हो उठून. बोला एक नमन गौरा पार्वती पते हर हर महादेव. हाव काय रश्मीन थांब. पाय व रश्मी तुझ्यासाठी आहे. ऐक जो बरोबर ऐक जो. काठी रे काठी बोराची काठी, काठी रे काठी बोराची काठी, रश्मी रडते हो नवऱ्यासाठी. काठी रे काठी बोराची काठी, रश्मी रडते हो नवऱ्यासाठी. पण नवरा नाही लागत हो तिच्या हाती. बोला एक नमन गौरा पार्वती पते हर हर महादेव. माय बाई नवरा पाय बरोबर टोमने मारते. थांब म्हणा थांब मी म्हणतो आता. पाय व काजल मी म्हणतो आता. ऐक जो बरोबर. पोळा रे पोळा बैलाचा पोळा, पोळा रे पोळा बैलाचा पोळा, काजल मारते हो बुड्यावर डोळा. पोळा रे पोळा बैलाचा पोळा, काजल मारते हो बुड्यावर डोळा. काजलले वाटते बुड्याचं वय 16, काजलले वाटते बुड्याचं वय 16. बुड्यानं ऐकून मारलं हो काजलले जोडा, बुड्यानं ऐकून मारला हो काजलले जोडा. बोला एक नमन गौरा पार्वती पते हर हर महादेव. आता माय बाई थांब ना बुडी थांब मी म्हणतो आता. ऐक जो ऐक.
पाय बबिता काकी तुझ्यासाठी वय हा एकदा बरोबर वाटी व वाटी नारळाची वाटी वाटी व वाटी नारळाची वाटी ना भर पोळ्याच्या दिवशी केली हो माय बबिता काकीने चाटी आणि भर पोळ्याच्या दिवशी केली हो माय बबिता काकीने चाटी आणि करीचा दिवस दुसऱ्या दिवसचा होता म्हणून केली हो माय बबिता काकीने मटणाची वाटी बोला एक नमन गौरा पार्वती पते हर हर महादेव. माय बाई महागात पडलं बाई मले जाऊ दे बाबा मला सैनचं नाही होत पण आता काय करतो मी पहिले बोलले मला सहनच करायला लागतं जाऊ दे तिकडे आता करून घेतो बापा सैन जाऊ दे. पाव बाई व मी म्हणतो आता पायजमा इकडे पाव पा इकडे लक्ष द्या काठी व काठी बाबूईची काठी काठी हो काठी बाबूईची काठी अन भर दिवसा दिल्ली हो माय कलावतीले बापा पैशाची चट्टी अन भर दिवसा दिल्ली हो बापा कलावतीले पैशाची चट्टी म्हणून कलावती रडते बापा वकिलाच्या पोराईसाठी बोला एक नमन गौरा पार्वती पत्यावर महादेव. खाऊ काय पाय मी गंगा मी म्हणतो त्यासाठी पाय हा इकडे पाहिजे ऐका बापा आता माय ऐका 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 खुटी व खुटी बैलाची खुटी खुटी व खुटी बैलाची खुटी गंगानं कोमलले दिल्ली बापा जडीबुटीची गुटी आणि गंगानं कोमलले दिल्ली बापा जडीबुटीची गुटी म्हणून कोमल झाली बापा गंगाची गुटी बोला एक नमन गौरा पार्वती पते हर हर महादेव. हाय 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 दिलरुबा कितना अच्छा बोला तूने. चला बापा इथून आता जास्त झडत्या म्हणलं ना तर भांडणं होईन बापा चला बाबा लवकर घरी. आणि मित्रांनो तुम्हाला पोळ्याच्या तन्ना पोळ्याच्या लय आभाळभर शुभेच्छा हा तुमच्या परिवाराला सांगा मस्त व्हिडिओ कसा आहे ते कमेंट मध्ये सांगा बापा हा सांगतच नाही तुम्ही कमेंट करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या भागात. हो मित्रांनो तुम्हाला पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तर आमच्या झडत्या सांगा कशा वाटल्या तर.